प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपूर्ण देश आता सज्ज झाला आहे। अशातच उत्तर प्रदेशमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत। उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरामध्ये चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलकही झळकत आहेत। एकूणच उत्तर प्रदेश नगरी ही भगवी होताना पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। येत्या 22 जानेवारीला म्हणजे सोमवारी प्रभू रामाच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे। भारताचे पंतप्रधानांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। मी उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहरामध्ये आहे आणि लखनौच्या चौकामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। एकंदरीतच पाहायचं झालं तर प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फक्त अयोध्या नगरी नव्हे, फक्त उत्तर प्रदेश नगरी नव्हे, तर संपूर्ण भारत जो आहे तो उत्सुक असलेला पाहायला मिळतोय। उत्तर प्रदेश मधील प्रत्येक चौक आणि चौक हा भगवामय झालेला पाहायला मिळतोय आणि अशातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील लखनौ शहरामध्ये बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच प्रभू श्री रामाच्या या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला देशभरातून अनेक दिग्गज जे आहेत ते हजेरी लावणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, लखनौ, उत्तर प्रदेश।